काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कॅनलला आपण या ठिकाणी उपस्थित आहे। प्रश्न असा आहे, अकोले तालुक्यातून उजवा आणि डावा कॅनल जात असताना डावा कॅनलला काही दिवसापूर्वी पाणी सोडलं आणि उजव्या कॅनलला पूर्ण काम झालेलं नसताना या ठिकाणी हातघाईने पाणी सोडण्यात आलं आणि या ठिकाणी संपूर्णपणे ही यंत्रणा कोलॅप्स झाली। पाणी या ठिकाणी साचलं आणि येथील शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। मित्रांनो, आपण आज या ठिकाणी धुमळवाडी गावामध्ये ज्या कॅनलचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, पाणी सोडलं पाणी खाली वाहून जात असताना त्या ठिकाणी मोठमोठी चढ आले आणि मग अशा अवस्थेत जर तुम्ही काम पूर्ण करणार असेल, अकोले तालुक्यातील अकोले टाइम्स सारख्या न्यूज चॅनलने त्या ठिकाणी प्रथमतः मी त्यांचं धन्यवाद मानतो की या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली। परंतु तदनंतर अकोले तालुक्यातील रस्ते पूर्ण नाहीत, अकोले तालुक्यातील ही सर्व कामं चालू असताना मोठी अवजड वाहतूक त्या ठिकाणी करत असताना गाव अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना कुठेतरी राजकारण त्या ठिकाणी शिस्त आहे। या ठिकाणी आदरणीय विखे साहेबांना आमची विनंती आहे, आपल्याला पाणी न्यायचं आहे, अकोले तालुक्याने कधीच विरोध केला नाही, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। या अपूर्ण कामांमुळे शेतकऱ्यांचे उपल्याचे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले। मागील काळात डाव्या कॅनलची तशीच अवस्था झाली, अतिशय दयनीय अवस्था। त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झालं, त्यांना प्रथमतः नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं। त्यानंतर आता पुन्हा उजव्या कॅनलला आपण त्या ठिकाणी पाणी सोडलं, ते पाणी त्या ठिकाणी खाली गेलंच नाही, त्या ठिकाणी कित्येक ठिकाणी ते पाणी अडलं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा उच्चस्तरीय या उजव्या कॅनलचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमची मागणी आहे अकोले तालुक्यात या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधात अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन नजीकच्या काळात करणार आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे, अशा पद्धतीनं रात्रंदिवस या ठिकाणी अकोले शहराच्या या दुतर्फा या धुमळवाडी गावामध्ये रात्रंदिवस या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे ब्लास्टिंग या ठिकाणी केलं जात आहे। हे काम जर पूर्ण होईल नव्हतं तर तुम्ही त्या ठिकाणी पाणी सोडण्याची घाई का केली? तुम्हाला फक्त पाणी खाली घेऊन जायचं आहे। अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती पाय देऊन त्या ठिकाणी अशा स्वरूपात जर पाणी तुम्ही घेऊन जाणार असेल तर येथील शेतकरी कदापि सहन करणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढील काळात व्हिजन घेऊन रस्त्यावरती येणार आहे। प्रत्येक रस्त्याचा, गाव अंतर्गत रस्त्याचा, शेतकऱ्यांच्या अकोले तालुक्यातील शेतीचे झालेले नुकसान या सर्वाचे आम्ही स्वतः पंचनामे अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी करणार आहे। आमदार साहेबांशी बोलणं झालं आहे, त्या ठिकाणी आदरणीय आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी सांगितलं आहे, आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाबरोबर एक मीटिंग करणार आहोत। अकोले तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे त्यांनी समोर आलं पाहिजे। रस्त्याचे आपल्याला प्रत्येक रस्त्याचा पंचनामा करायचा आहे। त्या ठिकाणी त्या रस्त्याला आपण डांबर टाकून घेतल्याशिवाय हे पाणी या पुढील काळात, नजीकच्या काळात ज्यावेळी पाणी सोडलं जाईल त्यावेळी तीव्रपणानं विरोध या ठिकाणी अकोले तालुक्यातील भूमिपुत्र, अकोले तालुक्यातील शेतकरी पुत्र या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। पाणी काम पूर्ण झालेलं नसताना पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांची एका बाजूला झालेली वाताहत, कारखान्याला जात असलेले ऊस आणि त्या ठिकाणी झालेला सर्व चिखल, यामुळे शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे। अकोले तालुक्यातील कॅनॉल करत असताना या ठिकाणी खाली फक्त आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे, परंतु अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं काय नुकसान होतंय याची आपल्याला कुठल्याही पद्धतीची कदर नाही।
या ठिकाणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कालव्याच्या खालच्या बाजूचे शेतकरी आणि वरच्या बाजूचे शेतकरी असे तुकडे पडलेत। त्या ठिकाणी जे रस्ते या बाजूचे त्या बाजूला जॉईंट होणार होते त्या रस्त्यांचा शेतीमालाला काढण्याचं अतिशय मोठ्या स्वरूपाची जिकिरीची अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे। ऊसाचं आता मुख्य पीक ऊस आहे, कारखान्याचा सीजन चालू आहे, कारखाने ऊस घेऊन जातच नाही कारण त्या ठिकाणी चिखल तयार झाला आहे, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, दुसऱ्या बाजूला त्याचा ऊस, एका बाजूला पाणी साचलेला असताना दुसऱ्या बाजूला ऊस वाळून गेलेला आहे, त्या ठिकाणी मोठमोठाल्या दरडी त्या ठिकाणी तयार झाल्यात आणि तो शेतकरी रस्तेच राहिले नाही। या बाजूच्या त्या बाजूला रस्ते करत असताना तुम्ही जर समजा एखादं गाव आहे, गावाला वरती आदिवासी वाडी आहे, आमचे ठाकर बांधव आहेत, ठाकरवाडी आहे, गावातून जात असताना आमच्या डाव्या बाजूला त्या कॅनॉलला ढोकरी सारख्या गावामधून मुख्य रस्ता आहे। ढोकरी गावातून वरती अंबिकानगर शिवारात जाण्यासाठी त्या ठाकरवाडीला जाण्यासाठी जो मुख्य रस्ता होता तो रस्ता ठेवला नाही, त्या ठिकाणी ब्रिज टाकणं आवश्यक होतं, तो ब्रिजच टाकला नाही। ते शेतकरी आज 2 किलोमीटरचा वळसा घालून दुसऱ्या बाजूने गावात येत आहेत। आदिवासी बांधवांनी केलंय काय? माझा तो ठाकर बांधव त्या ठिकाणी बाजारला यायचा असल्यावरती खाली दूध टाकण्यासाठी यायचं असल्यानंतर त्याला 2-2, 4-4 किलोमीटर लांबून रस्ते आहेत। अशा अवस्थेत शेतकऱ्यांकडे पाहिले पाहिजे। अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय या पुढचं आवर्तन उजव्या बाजूला सोडून दिलं जाणार नाही, हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे। या पुढील काळात जर अकोले तालुक्याला वगळून इथल्या शेतकऱ्यांना बेजार करून आपण जर खाली पाणी नेणार असेल तर विखे साहेब या पुढील काळात शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, भव्य एल्गार या ठिकाणी शेतकरी करतील। मी नवलेवाडी येथील शेतकरी आहे। नवलेवाडीच्या आमच्या धुमवाडीच्या खालच्या बाजूला या ठिकाणी महसूल नियमानुसार 3 फुटाच्या पुढं माती काढता येत नाही। निळवंड्याचं म्हणजे कालव्याचं काम असो नाही तर कोणाचंही काम असो ते 3 फुटाच्या पुढं माती काढता येत नाही। आमच्या इथं 3-3, 4-4 पारसाचे खोल खड्डे घेतलेले आहेत। इथं समक्ष तुम्हाला दाखवतो 4 पारसाचे खड्डे आहेत। त्या खड्ड्यातून आम्हाला ऊस काढावा कसा असा प्रश्न आहे। ऊसाला तोड येऊन गेलेली आहे, ऊस तोडायचा कसा असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। ते यासाठी शासनाने तात्काळ आम्हाला रस्ते, पोट रस्ते काढले पाहिजे। पोट रस्त्याशिवाय आम्हाला ऊसच काढता येणार नाही, कोणताही शेतीमाल काढता येणार नाही आहे। यासाठी शासनानं तातडीनं कार्यवाही केली पाहिजे।